ORS दिनानिमित्त ORS जनजागृतीसाठी आपण सगळे इथे जमलो आहोत. तर ORS हे जुलाबामध्ये उपयोग करण्यात येते. जुलाब याला खबवत किंवा संडास लागणे असे म्हणतात. तर जुलाबामध्ये शरीरातील पाणी कमी होते. ते पाणी पुन्हा वापस वाढवण्यासाठी ORS ची मदत मिळते. तर ORS ची माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही एका छोट्याशा नाटकातून एका कुटुंबाच्या साहाय्याने एक नाटक प्रस्तुत करणार आहोत. तर बघूया पहिलं दृश्य. सकाळची वेळ आहे. बंटी खेळत आहे आणि आजी आजोबा ब्रश करत आहे. आजी जॉब करत आहे. बाबा पेपर वाचत आहे आणि त्याची आई स्वयंपाक करत आहे. चला बघूया. तिकडे जाऊ. रोज नाटक करते शाळेच्या अशा वेळी. नाही आधीची शपथ मला शिकार पहिल्या दृश्यात आपण बघितलं की बंटीचं पोट दुखत आहे, त्यामुळे तो शाळेत गेला नाही. तर आता दुपारची वेळ आहे आणि बंटी जेवण करत आहे. चला बघूया. अरे आज नाही, माझ्या मुलाला हागवत लागली आहे. लवकर कालपासून. अरे माझा एक मित्र आहे भैया गायकवाड, एक नंबर पुढे मागच्या वर्षी मला सेम प्रॉब्लेम झाला. 2 गोळ्या खाल्ल्या होत्या मी चालतो. तू पण काय ही फार्मसी आहे? हा फार्मसी आहे. बरं ठीक आहे. बंटीची तब्येत
औषध घेऊन येतो. भाऊ माझ्या मुलाला आगवण लागली का गोळ्या दे बरं. आगून लागली का? हो ठीक आहे. आणि उलटी पण आहे का? हो उलटी होत आहे. आणि ताप वगैरे काय आहे? हो ताप आला होता त्याला. एक काम करा, 2 गोळ्या घ्या. किती झाले? 500. 50. एक गोळ्या घेऊन जा. गोळी खा. गोळी खा. शाळेत जायचं उद्या गोळी खा. तर जसे की आपण पाहिलं, घरगुती उपाय आणि फार्मसीतल्या गोळ्या घेऊन सुद्धा बंटीची तब्येत काही सुधारली नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या आई वडिलांनी दवाखान्यात घेऊन जायचे ठरवले. तर आता दवाखान्यातील दृश्य. माझ्या मुलाला आगवण लागली आहे कालपासून. आपने कोई इलाज किया है, कोई घरेलू उपाय, नुस्खे, टोटका? काल मी गोळी दिली होती फार्मसीवाल्यांनी. हळदी तो दूध आणि लिंबू पाणी पण दिलेलं, पण काही झालं नाही त्याच्याने. आराम कर म्हणजे. ताप आला होता का? हा थोडासा आलेला. जी का? तो आपने जैसा कहा कि आपने इसे दूध और नींबू पानी दिया. देखिए ये सारे जो घरेलू उपाय हैं इससे दस्त और उल्टी में कोई मदद नहीं होती. आपको तो ये सोचना चाहिए कि दूध से पेट और ज़्यादा भी तो खराब हो सकता है और जो नींबू आप दे रहे हैं उससे एसिडिटी भी तो हो सकती है. ज्यादा माहिती द्या. मैं आपको बताती हूँ कि डिहाइड्रेशन क्या होता है. तो आप ऐसा कह रहे हैं कि इसको लगातार उल्टी और दस्त हो रहा है, इस कारण शरीर का सारा पानी और नमक बाहर निकल जाता है. उससे बच्चे की स्किन ड्राई हो जाती है, आंखें धंस जाती हैं और बच्चा पूरी तरह सूख जाता है. ये तो अच्छी बात है कि आप इसको समय पर ले आए, वरना हालत और खराब हो सकती है. ऐसे में इसका ORS लेना जरूरी है. ORS का फुल फॉर्म होता है ओरल डिहाइड्रेशन सॉल्यूशन. ये आपको किसी भी मेडिकल में आराम से मिल जाता है. मॅडम ORS तो आपके इसके डिटेल्स आपको बताएंगे डॉक्टर. ठीक आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला ORSची माहिती देते. ORS कसं बनवायचं हे अगोदर. तर सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला हात धुवायचे स्वच्छ साबणाने किंवा हँडवॉशने. तर ORS बनवण्यासाठी 1 लिटर पाणी तुम्हाला एका टोपात घ्यायचं आहे, ते उकळायचं आहे. उकळल्यानंतर ते थंड करा आणि त्यात तुम्हाला हे ORSचं पूर्ण पाकीट पूर्ण एकाच वेळेस टाकायचं आहे, जसं की मी आता दाखवते. हे समजा ते 1 लिटर पाणी आहे, ते तुम्ही उकळून थंड केलेलं आहे, त्यात हे पाकीट पूर्ण टाकायचं आहे. आणि हे पूर्ण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण विरघळसपर्यंत. हे पूर्ण विरघळल्यानंतर लहान बाळ असेल तर त्याला चम्मचने पाजा किंवा जर मोठं मुलं असेल तर त्याला ग्लासने पाजा. हे पूर्ण पाणी 24 तासाच्या आत संपलं पाहिजे. जर 24 तास झाल्यानंतरही हे पाणी उरलं तर हे
ORS कसं बनवायचं आणि त्याला कशा प्रमाणात आणि किती वेळा घ्यायचं. तर मी जात एवढंच सांगणार आहे की कोणताही आजार झाल्यावर घरगुती उपाय करण्यापेक्षा एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. धन्यवाद. नमस्ते, मी डॉक्टर स्वाती हंडे, पीडियाट्रिशियन ॲट रायगड मेडिकल कॉलेज. आणि आमच्या थर्ड इयरच्या स्टुडंट्सनी जसं तुम्हाला आज एक नाटकाद्वारे सांगितलं की ORS कसं बनवायचं. आपल्या सगळ्यांना माहिती असतं की ORS पण ORS पुढे इतकी महत्त्वाची आहे की त्याच्यावर लिहिलं गेलं पाहिजे WHO ORS. असं बाजारात मिळणारं कुठलंही ORS घेऊ नका. ORSL, ORSM असं बरेच प्रकार अवेलेबल आहेत. ज्या पाकिटावर लिहिलेलं आहे WHO ORS त्याचाच वापर करा आणि तेच ORS 1 लिटर पाण्यामध्ये त्याचं मिश्रण घालून हलवून पूर्ण द्या. जर त्या पाकिटावर लिहिलेलं आहे 1 ग्लासमध्ये मिक्स करण्यासाठी उपयोगी आहे तर तो बरोबर 250 ml म्हणजे 1 ग्लास भरून त्यातच तो मिसळून बाळाला द्या. एकदा बनवलेलं ORS 24 तास वापरा, 24 तासापेक्षा जास्त वापरू नका आणि बरोबर दिलेल्या प्रमाणामध्ये बनवून द्या. घरगुती ORS WHO ORS सारखंच काम करतं. ORS पिल्यानंतर जर उलट्या झाल्या तर ORS थांबू नका. परत थोड्या वेळाने ORS देत राहावा. ORS ही जलसंजीवनी आहे. पूर्ण जगामध्ये लाखो मुलं आज या अतिसाराच्या आजाराने मरण पावतात आणि त्याची ट्रीटमेंट एवढी सरळ आणि सोपी असताना मला नाही वाटत आपण याच्यामध्ये चुकलं पाहिजे. तर सर्व महिलांना कळकळीची विनंती, जुलाब झाले घाबरू नका. थकवा आला किंवा अशा काही परिस्थिती आली की ज्याच्यामध्ये कुणी चक्कर येऊन पडले किंवा व्यायाम करून आल्यानंतर खूप जास्त थकवा आला, हे साधं मिश्रण घरगुती बनवून द्या आणि त्याच्याने बाळाचे जे शुगर लेवल आहे आणि शरीरातले क्षार आणि पूर्ववत होते तर या ORS गोष्टींवर विश्वास दाखवा आणि स्वच्छ हाताने हे नेहमीच बनवा. ठीक आहे. अजून कुणाला काही याच्यामध्ये प्रश्न असतील, शंका असतील तर मला विचारा. काही शंका आहे? आजचं हे तुम्हाला नाटक सादरीकरण कसं वाटलं? सगळ्यांना चांगलं वाटलं ना? मुलांनी चांगला प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे की अशा वेळी जेव्हा मुलांना जुलाब होतात तर काही घाबरण्याचं कारण नाही आहे. आपल्याकडे औषध आपल्या घरातच आहे, ते म्हणजे पाणी, साखर आणि मीठ. आणि जुलाब होऊ नये म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की पाणी उकळून पाजणे. हा पावसाळ्याचा महिना आहे, त्याच्यामध्ये पाण्याच्या रिलेटेड आजार भरपूर होतात. तर पाणी उकळून पाजा, हाताची स्वच्छता राखा, आपल्या अवतीभवती पाणी साठवू देऊ नका, अस्वच्छता राहू देऊ नका. ठीक आहे. आपण याच्यातूनच बरेचसे आजार राखू शकतो. ठीक आहे. धन्यवाद.